आजी एक सांगू का? म्हणजे मला तुमच्या मनातली आमच्याबद्दलची काळजी कळते, पण तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. हा, अगं पण मला कळतंय ना की तुझ्यातलं आणि पिंट्यामधलं अंतर अजून दूर नाही झालं. म्हणजे नवरा बायको सारखा संवाद तुमच्या दोघांच्यात नाहीये. पण ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं नाही म्हणत. पिंट्या जबाबदार आहे. पण मी नाही त्यांना सोडून जाते. मी त्यांची साथ नाही सोडणार, खरंच सांगते. म्हणजे अगदीच आयडियल वगैरे असं नातं नाही आहे आमचं. प्रेम सुद्धा नाही आहे अजून आमच्यात. तुमचा नातू तर थोडा रागरागच करतो माझा, माहिती आहे मला. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आता ऍक्सिडेंट झाला ना जेव्हा, तेव्हा त्यांच्या नजरेत मी माझ्यासाठी काळजी पाहिली याची. म्हणजे नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून ते आहेत माझ्याबरोबर, अगदी माझ्या अडचणीमध्ये सुद्धा. आणि सध्या तेवढं पुरेसं आहे ना. पण एवढंच नसतं ना स्वानंदी. आजी ऐका ना, पण एवढं आत्ता ठीक आहे ना, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा हे बरं नाही का? आणि आता कळलंय मला तुमचा नातू एवढा रोबोटिक का वागतो. सुरुवातीला कळायचं नाही, पण इतकं सगळं फेस केल्यानंतर असे त्यांच्या मनातल्या कुठल्याच भावना बोलून का नाही दाखवत, त्याचा उलगडा झालाय आजी मला. आणि हे इतकं सगळं कळल्यानंतर मी काही त्यांना सोडून जात नसते. आजी, त्यांनी मला बायको म्हणून स्वीकारलं नसलं तरी मी बायकोची सगळी कर्तव्य ह्यापुढे पार पाडणार. त्यांना प्रोटेक्ट करेन. त्यांचा गैरफायदा तर आता कुणालाच घेऊ देणार नाहीये. त्यांना आवडलं किंवा नाही आवडलं, फार तर फार काय होईल, माझ्यावर चिडचिड करतील. मला सवय हो त्याची, सतत चिडूनच बोलतात. पण आजी, एक वेगळेच मिस्टर राजवाडे उलगडतायत मला आता. इतक्या भावना मनात दडवून ठेवलेल्या असताना सुद्धा लग्नाच्या वेळी उभे राहिले होते. त्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली. माझ्या बाबांची बदनामी होण्यापासून वाचवलं त्यांनी. मी नाही सोडून जाते त्यांना कुठे. त्यांना मला सहन करावंच लागेल आता आयुष्यभर. पण ऐका ना, मला कळतंय, मला त्यांच्या भावंडाबद्दलच्या भावनाही कळतायत, पण माहित नाही हो, इतकं कसं वळवं होऊन चालेल ना. म्हणजे जे चूक आहे त्याला चूक म्हणता आलंच पाहिजे ना. म्हणजे बघा, मी अशी प्रॅक्टिकल आहे. आता अंशुमनच्या सगळ्या चुका त्या अशा पोटात नाही घालू शकत. म्हणजे मी तरी अशा चुका पोटात नाही घालणार. आणि काय झाला तर फायदाच होईल ना त्याचा. आता ठीक आहे, रागवायचं तर रागवू दे त्यांना. तर ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालंय त्या परिस्थितीत असं अचानक त्या माणसाला प्रेमच करायला लागलं असं नाही होऊ शकत ना. मला पण नाही वाटत त्यांच्याबद्दल काही, सॉरी. पण आजी खरं सांगते, ही ना, मी खूप चांगली मैत्रीण होऊन दाखवेन त्यांची. प्रॉमिस. मी असणार आहे आता त्यांच्या बरोबर, त्यांच्या डोक्यावर बसणार आहे मी. बरं झालं आपलं बोलणं झालं. तुमच्यामुळे ना तुमच्या त्या तिरसट नातवाचा थोडासा उलगडा झाला मला. असा विचित्र वागत असतो तो माणूस माझ्याशी, नाही तर. त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागे एक लहान मूल दडलेलं आहे हे कळलंय मला. अकाली पोरकं झालेलं, खूप लहान वयात मोठं होऊन सगळ्याची जबाबदारी घेणार, सगळ्यांना सांभाळता सांभाळता आपणही थकून गेलंय, हे कळूच न शकणार बिचारं एक लहान मूल. आता तुम्ही त्यांची काळजी करूच नका. ते माझ्यावर रागवले, चिडले, मला घालून पडून बोलले, सतत चिडचिड केली, भांडण केलं, तरी आता मी काही त्यांची पाठ सोडून जात नसते. थँक्यू मला हे सगळं सांगितल्याबद्दल. मी बोललो रोहनशी, त्याच्या वडिलांशी बोललो, पण आता तरी तो तयार नाहीये. वेगळं राहायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. अरे पण अशाने त्यांच्या संसारावर परिणाम होईल ना.
आत्ताच लग्न झालं त्यांचं, आत्तापासून इश्यू सुरू झाले तर पुढे कसं होईल? आणि समर, त्या स्वानंदीच्या आईला भेटले मी लग्नात, बोलले मी त्यांच्याशी, त्या ना मला विचित्र वाटल्या जरा. पण या सगळ्यावर स्वानंदीचं काय म्हणणं आहे? नाही, अजून बोललो नाही त्यांच्याशी. का? अरे बोल ना तिच्याशी. विश्वास नाही वाटत मला त्यांच्यावर. म्हणजे कळत नाही की त्यांना कसं सांगावं, काय सांगावं, आणि ते सांगितल्यानंतर त्याचं पुढे काय होईल हे कळत नाही मला. म्हणजे अरे अरे बायको आहे ना ती तुझी, आणि इथे प्रश्न तिच्या भावाचा आणि तुझ्या बहिणीचा आहे. तुम्ही तर बोललंच पाहिजे ना. डार्लिंग, आमच्यातलं नातं हा फक्त एक व्यवहार आहे, हे तुला माहिती आहे. अरे समोर असं कसं चालेल? चालण्याचा प्रश्नच येत नाही आनंद. कुठल्या परिस्थितीत मी त्यांच्याशी लग्न केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्या आधी मला त्यांच्याविषयी माझं काही फार बरं मत नव्हतं, आणि आताही नाहीये. काय? असं पहिल्यांदा ऐकलं का काय काय करतेस? तुला माहिती आहे हे चांगलं. हे बघ समर, तुमच्यात भांडणं होतात माहिती आम्हाला, बघितलेत आम्ही. पण इट्स ओके, ते तुमच्यातलं इक्वेशन आहे. आम्ही नाही का भांडत, पण प्रेम सुद्धा आहे ना आमच्यात. आमच्यात प्रेम नाही. प्रेम आणि कुठलंही नातं आमच्यात नाहीये, आणि ते कधी निर्माण होऊ शकत नाही. समर, या सगळ्याला तूही जबाबदार आहेस. हो, तूही. अरे तुझ्यावर विश्वास ठेवून ती या घरात आलीये, तुझ्या बरोबर राहतीये. विचार कर किती वल्नरेबल असेल ती. आणि आत्ता प्रश्न तिच्या भावाच्या संसाराचा सुद्धा म्हटल्यावर तू बोलायला पाहिजे तिच्याशी. यार, गरज आहे. बर चल, बायको नाही पण मैत्रीण, मित्र तर होऊ शकता ना तुम्ही. पण मैत्रीत कसं असतं, समोरचा जसा असतो तसं आपण त्याला एक्सेप्ट करतो, त्याला जज नाही करत. आणि मैत्रीत समोरच्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे असं काही नसतं की नाही. म्हणून मैत्री करून बघ ना, बोलून बघ तिच्याशी, एकदा विश्वास ठेव तिच्यावर, मनमोकळेपणाने बोलून बघ. ती खूप चांगली. अरे ट्रस्ट मी. हे बघ समज, माझ्यासाठी एकदा तिच्याशी बोल. स्वानंदीचं माहित नाही मला, पण ही तुझी गरज नक्कीच आहे. समरदादाचं कसं आहे माहिती, मी जे सांगेन तेच त्याला बरोबर वाटतं. त्याच्या स्वतःचं काही डोकं नाहीये. तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. मल्लिकाला तर मी काय दोष देऊ ग? म्हणजे पिंट्यावर तिने असा थेट आरोप कधी केलाच नाही. तिच्या डोक्यातून गोष्टी गेल्या नाही स्वानंदी. आणि ते सगळं ना तिने अंशुमन आणि अर्पिताच्या डोक्यात पेरलं. ते म्हणजे त्याचे थोडे मोठे होते ना अधिरापेक्षा, त्यामुळे आईचं ऐकलं त्यांनी. सगळं असं ऐकतं मिळते. त्याची किंमत ठेवण्याची मॅच्युरिटी कधी आलीच नाही का त्यांच्यात. अधिरा सोडली ना, तर खरं म्हटलं त्यांना पिंट्याला कधीच कोणी जीव नाही लावलं ग.